तिसऱ्या दिवसाच्या हरिकीर्तनाकरता आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत। आजच्या दिवसाच्या सेवेचा सुयोग याच गावचे सुपुत्र असणारे माझे परमस्नेह आदरणीय वैभव महाराज कदम यांच्या निमंत्रणातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली। उपस्थित असणारी सर्वच टाळकरी मंडळी, गायक वृंद, मृदंग मंडळी, विणेकर येत आणि आपण सर्व देवश्रोत्र वृंद, आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संकल्पित वेळेत हे पुष्प मारुत्र्याच्या चरणी समर्पित करण्याकरिता सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु श्री तुकोबा यांच्या अभंगामध्ये संतपर प्रकरणातील 4 चरणात
नावाचा हा अभंग आहे आणि या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्या अंतःकरणात असणारी संतांविषयीची एक भावना आणि संत नसलेल्या सामान्य जगाविषयीची एक भावना अशा दोन भिन्न भावना कारण मीमांसेसह स्पष्ट केलेल्या आहेत. आपण ज्या भारत भूमीमध्ये जन्माला आलो त्या आपल्या भारत देशाची जी संस्कृती आहे त्या आपल्या भारतीय संस्कृतीने जगाला जे तत्वज्ञान दिलं त्याला भारतीय तत्वज्ञान असं म्हटलं जातं. या भारतीय तत्वज्ञानामध्ये अनेक शास्त्रकार होऊन गेले आणि त्या अनेकांनी आपापल्या परीने हे तत्वज्ञान जगाला दिलं. आता हे तत्वज्ञान जगाला देत असताना अनेक शास्त्रकार झाले असं विधान आता आपण केलं. ह्या अनेकांच्या पैकी विचार करायचा झाला तर तत्वज्ञानात शास्त्रकारांचे प्रामुख्याने दोन प्रवाह आहेत. त्यातला एक आहे आस्तिकांचा, दुसरा आहे नास्तिकांचा. आस्तिक आणि नास्तिक हे दोन्ही शब्द आपण व्यवहारात ऐकलेत ना. बसता उठता आपल्याकडे ते अनेक वेळा आपल्याला ऐकायला मिळतात. फक्त आपण आस्तिक आणि नास्तिक कोणाला म्हणतो आणि तत्वज्ञानात त्याची व्याख्या काय याचा थोडासा उलगडा केला पाहिजे. आपण आस्तिक कोणाला म्हणतो मी बोलतोय ते समजते ना तुम्हाला. फार असं कवडं होऊ नका. मी अगोदर दुरून आले मला माहित नाही. आस्तिक कोणाला म्हणतो आपण? कुणी जर देव मानत असला तर आपण त्याला काय म्हणतो? आस्तिक. देव मानत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? नास्तिक हे आपण म्हणतो. पण मुळात आणि आस्तिक आणि नास्तिक या शब्दाच्या ह्या व्याख्या चुकीच्या आहेत. कोणाला म्हणायचं आस्तिक आणि कोणाला म्हणायचं नास्तिक? एखादा देवाला मानतोय पण देवाला मानत असून तो जर वेदाला मानत नसेल तर देव मानूनही तो नास्तिक आहे. कारण वेद न मानणारा नास्तिक म्हटलं जातं. नास्तिको वेदनिंदका अशी नास्तिक शब्दाची व्याख्या आहे. जे वेद मानणं आणि न मानणं याच्यावरून आस्तिक आणि नास्तिक ठरतं. म्हणून वेदाला मानणारे जे काही शास्त्रकार भारतीय तत्वज्ञानात आहेत त्यांना आस्तिक शास्त्रकार म्हणायचं. वेदाला न मानणारे जे शास्त्रकार होऊन गेले त्यांना नास्तिक शास्त्रकार म्हणायचं. काय केलं? नास्तिक शास्त्रकारांनी सुद्धा जगाला तत्वज्ञानच दिलं. त्यांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. कुठल्या का होईना एखाद्या विचाराला त्यांनी आपल्याला प्रवृत्त केलेले, काही का होईना विचार दिलाय त्यांनी. फक्त तो विचार देत असताना त्यांनी त्यांच्या बुद्धीनं दिला. आपण जे काय बोलतो आहे त्याचा वेदाशी सुतराम संबंध नाही असं त्यांचं मत आहे. म्हणून अशा शास्त्रकारांना नास्तिक शास्त्रकार म्हटलं. त्यांचा आता मला विचार नाही करायचा. पण जे आस्तिक शास्त्रकार आहेत त्यांनी आपलं तत्वज्ञान जगाला दिलं. पण ते देत असताना त्यांचं पदोपदी म्हणणं असं होतं, आम्ही जे काही सांगतोय तर ते आमच्या पदरचं नसून आम्ही वेदाच्या आधारानं बोलतोय. असं वेद प्रामाण्य मानणारे जे शास्त्रकार आहेत ते झाले आस्तिक शास्त्रकार. असे प्रामुख्याने आपल्याकडे 6 शास्त्रकार आहेत. पण पुढची गंमत आहे का, एकाचं मत दुसऱ्यासारखं नाही, दुसऱ्याचं तिसऱ्यासारखं नाही, तिसऱ्याचं चौथ्यासारखं नाही. त्यांच्यामध्ये मतांतर आहेत, वेगवेगळी मत आहेत. सर्वांच्या मध्ये सारखी असणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे हा प्रत्येक जण दावा करतो की माझं वचन वेदाच्या आधारानं आहे. हा एकच धागा त्यांच्यामध्ये समानतेच आहे. मात्र एकाचं मत दुसऱ्यासारखं नाही, दुसऱ्याचं तिसऱ्यासारखं नाही. ही मतभिन्नता तत्वज्ञानात एकाच विषयावरती जेव्हा असते तेव्हा भारतीय तत्वज्ञानातली या आस्तिक दर्शनकारांची अर्थात शास्त्रकारांची तत्वज्ञान मांडण्याची जी पद्धती असते त्या पद्धतीला खंडन मंडन पद्धत असं म्हटलं जातं. खंडन मंडन हे शब्द तुम्ही आता ऐकले. हे 2 शब्द आहेत. एक आहे खंडन, दुसरं आहे मंडन. कशाला म्हणायचं मी अगदी सोपं करून सांगतो, काळजी करू नका. खंडन म्हणजे काय? एक जणाने यायचं आणि आपलं मत मांडायचं. त्याचं मत ऐकून घेतल्यानंतर दुसऱ्याने सांगायचं याचं चुकलेलं आहे. ऐका, फक्त यातला बारकावा लक्षात घ्या. हे तत्वज्ञानाचं तर नंतर बोलतो, पण आपल्याकडे बसता उठता असं असतं. कुणी काय सांगितलं की आपण म्हणतो तुझं चुकलेलं आहे. पण त्याचं चुकलेलं आहे असं म्हणण्याचा अधिकार तुम्हाला तेव्हाच असतो
त्याचं चुकीचं आहे, ठीक आहे, पण बरोबर म्हणजे काय याचं उत्तर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याच्यात काहीच बोललं नाही पाहिजे. त्याचं चूक आहे हे खोडून काढल्यानंतर त्या विषयावरचं सुधारित मत आपल्याला मांडता आलं पाहिजे. ऐका, तसं शास्त्रामध्ये सुद्धा कुठलाही विषय असेल, जीव असेल, जगत असेल, ईश्वर असेल, ब्रह्म असेल, या विषयावरती एकानं मत मांडायचं, दुसऱ्याने सांगायचं त्याचं चूक आहे, त्याचं चूक आहे असं म्हणणं, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं खंडन. त्याच्या मताचं काय झालं, खंडन. ते मत खोडून काढलं. ते मत खोडल्यानंतर त्या विषयावरचं आपलं मत मांडायचं, आपलं मत मांडणं याला म्हणायचं मंडन. आलं लक्षात? पहिल्याचं मत खोडणं हे झालं खंडन, आपलं मत मांडणं याला म्हणायचं मंडन. पण दुसऱ्याने मत मांडल्यानंतर तिसरा येतो, दुसऱ्याचं काय करतो, खंडन करतो, परत आपलं मत मांडतो, हे झालं खंडन. असं खंडन मंडन खंडन मंडन करत जे आपलं भारतीय तत्वज्ञान पुढे गेलं, त्यात जे शेवटचं शास्त्र आहे की ज्याचं कोणी खंडन केलं नाही, पूर्वी सर्वांची खंडन करत करत ते तिथपर्यंत आलं. अखेरच्या शास्त्राचं नाव भगवान व्यासकृत उत्तर मीमांसा, किंबहुना आपल्याकडे त्याला वेदांत असं म्हटलं जातं. ह्या वेदांताचा जर विचार करायचा झाला तर जगत या मुद्द्याचा विचार करताना जगाविषयी पूर्वीच्या शास्त्रकारांची तर मतं वेगवेगळी आहेत, पण या उत्तर मीमांसेनं जे काही मत जगाच्या विषयी सांगितलं, जग कशाला म्हणायचं, ऐका. पहिला एक सिद्धांत या तत्वज्ञानाने दिला, तो म्हणजे असा की जग नावाची कुठलीही वस्तू निर्माणच झालेली नाही, आणि निर्माणच झाली नाही तर तिच्या विषयी संगती सांगण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. एखादी वस्तू अस्तित्वात असेल तर मग तिच्याविषयी सांगता येईल ती कशी आहे कशी नाही वगैरे, पण ती वस्तू निर्माणच झाली नाही त्यामुळे तिची काही संगती सांगण्याचा प्रश्नच नाही. हा जो सिद्धांत आहे या सिद्धांताला तत्वज्ञानात अजातवाद असं म्हटलं गेलं. काय अजातवाद म्हणजे जग निर्माणच झालं नाही. आपल्या वारकरी संतांच्या तत्वज्ञानात जर पाहायचं झालं तर नाथांचं तत्वज्ञान, मी मगाशी पहिले 2 प्रतिभा आहेत त्या इथे गंगेनं बुडवलेलं श्रीमद भागवत दिले, त्याच्यात ते नाथ महाराजांची ती प्रतिभा आहे. फक्त विनंती म्हणून काय त्याच्यामध्ये पट्टी चिकटवा, लहान लहान पिढी तर उभी आहे त्यांना ते समजलं पाहिजे. तो फोटो नाथांचा आहे, ते नामदेवरायांचं नाव दिले, बाकी मला काही नसतं. नाथांच्या तत्वज्ञानात या अजातवादाच्या संबंधाने एक वचन जर पाहायचं झालं तर प्रपंच एक झाला होता हे तो समळी मिथ्या वार्ता, हे जे दिग्दर्शन आहे ही ती अजातवादाचीच भाषा सांगणार आहे. आता याला उदाहरण जर सांगायचं झालं तर ऐका, जरी बराचसा प्रांताचा फरक असला तरी सुद्धा इकडे ते उदाहरण मला वाटतं समजेल. अत्यंत रखरखत्या उन्हात दुपारच्या वेळेला म्हणजे हल्लीच जर तुम्ही असं एखाद्या उजाड माळरानाकडे पाहिलं तर काय दिसतो, पाण्यासारखं दिसत. आता त्या पाण्यासारखं दिसतं त्याला काय म्हणतो आपण, त्याला मृगजळ म्हटलं जातं. आता त्याला मृगजळ का म्हणायचं, मृग हा उपस मृग शब्दाचा अर्थ आहे हरिण. हरणाचं नाव का दिलं तर आपल्याला फक्त पाण्यासारखं दिसतं, हरणाला फक्त पाणी दिसत नाही, त्या पाण्याच्या संबंधाने त्याला बरचसं काय दिसतं. बरचसं म्हणजे त्या पाण्याच्या बाजूला उगवलेले लोहाडे दिसतात, त्याच्यात उमललेली कमळं दिसतात, त्याच्यात पोहणारी बदकं दिसतात, असं सर्व काय दिसतं. म्हणून त्याला शाश्वत म्हणून त्याच्या पाठीमागे घसा फुटेपर्यंत ते पळतं, म्हणून त्याला मृगजळ म्हणतात. आता ऐका, तर ते मृगजळ तुमच्या माझ्या डोळ्याला दिसतं. ज्ञानेश्वर महाराजांचं एक उदाहरण आहे, त्याला थोडंसं विधान बोलतो ऐका. आता ते इकडच्या शेतीचा आणि आमच्याकडच्या शेतीचा जमीन आसमानचा फरक आहे. तरी उदाहरण जर सांगायचं झालं तर किमान भाताचं तर पीक तुम्ही काढत असाल, काही कारण झालं माहित नाही, पण एका शेतकऱ्याची लागण जरा गावातल्या इतरांच्या पेक्षा थोडी उशिरा नसेल आणि त्याच्याकडे 2 एकर शेती आहे, त्यातल्या 1 एकरमध्ये त्याच्याकडे साळी लावलेली, साळी म्हणजे भात लावले, आणि राहिलेल्या 1 एकरमध्ये त्याने केळी लावलेली आहे. 2 पिके, साळीचं आणि केळीचं. आणि त्याच्याकडे त्याची जी विहीर आहे पाण्याची
उदाहरणापुरतं ऐका, तुमच्याकडे असेल पाणी पण. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी फेब्रुवारी मार्च महिन्यात तिथं आवर्षण पडलं, पाण्याची टंचाई निर्माण झाली, त्याची विहीर आटून गेली, विहिरीला पाणी नाही. विहिरीला पाणी नाही, शेजारी दुसऱ्याकडे कोणाकडे पाणी नाही की उसनवारीने ते घ्यावं, तिथं काही कॅनलची सोय नाही, आणि आता पावसाची वाट बघणं हा वेडेपणा ठरेल. काय करावं? आणि पीक जे त्याच्या रानातलं आहे तर ते पीक अगदी हातातोंडाला आलेले, फक्त त्या साळीला आणि केळीला शेवटचं एक पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. ते जर पाणी दिलं नाही तर हाताला आलेला तो घास आता जाण्याची शक्यता आहे. त्या शेतकऱ्याला फार काळजी पडली, काय करावं काय करावं काय करावं. अशात तो चिंताक्रांत होता. 3-4 दिवस गेले आणि 4थ्या दिवशी एकदा दुपारच्या वेळेला तो जेवला, घराच्या अंगणात उभं राहिल्यानंतर समोर त्यानं उजाड डोंगराकडे पाहिलं, त्याला तळ दिसलं. कशाचं? मृगजळाचं तळ दिसलं. त्याने डोक्याला हात लावला, अरे काय वेडा माणूस आहे, मी पाणी नाही म्हणतो, होईल ते एकदा खर्चच होईल, थोडस कर्ज बाजारी 4-2 हजार रुपये कोणाकडे तर आणू आणि तिथपासून जेवढं अंतर आपल्या शेताचं तेवढी पाईपलाईन करू. वर्षानुवर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटून गेला. त्या मृगजळाच्या तळ्यावरून पाईपलाईन करून आपल्या शेतामध्ये पीक भिजवावं. एवढा विद्वान शेतकरी कदमवाडी तिथं आहे कोणी? नाही. ते मृगजळाचं तळ फक्त डोळ्यानं पाहायचं, प्रत्यक्षात त्याच्या पाण्यानं मी साळीचं किंवा केळीचं पीक काढेल म्हणणं हा निव्वळ वेडेपणा आहे. भाषा माऊलींची ऐका. मृगजळाची गा तळी जे तिची दुरोने न्याहाळी, वाचोनी तेने पाणी साळी केळी लाविसी काही. म्हणजे मृगजळ खरं आहे का लटक आहे? लटक आहे, खोटे हे काय सांगण्याची गरज आहे का? कुठं वाचलं तर किंवा ऐकलं तरच कळणार आहे का? नाही. प्रत्यक्षात तुमचा माझा अनुभव आहे. मृगजळ कसं आहे? लटकं आहे, त्याला प्रत्यक्षात अस्तित्व नाही. मग आपल्या दृष्टीने मृगजळ जेवढं लटकं, ह्या अजातवादाच्या दृष्टीने जग तेवढं लटकं आहे. विठाला विठाला. आता मला सांगा, मृगजळ जेवढं लटकं तेवढं जग लटकं वाटतंय का आपल्याला? वाटतंय का? तुम्ही बोला बिंदास, मला घाबरण्यासारखं काहीच नाही माझ्याकडे. जग तेवढं लटकं वाटतंय का? वाटत नाही. तुमचं सोडा, मलाच वाटत नाही स्वतःला. वाटावं अशी काही घाई सुद्धा नाही, अगदी प्रामाणिक सांगायचं. मग मृगजळ जेवढं लटकं आहे तेवढं जर जग आपल्याला लटकं वाटत नाही, आणि हा जो सिद्धांत आता सांगितला मी अजातवादाचा, ह्या अजातवादाच्या दृष्टीने जग एवढं लटके, मग तो अजातवादाचा सिद्धांत आपल्या कामाचा आहे का? आपल्या अनुभवाशी तो मिळतच नाही. म्हणून मग तत्वज्ञानानं पुढचा एक सिद्धांत दिला त्या अजातवादाच्या पुढे चालू जगताच्या संगती करता. त्याचं नाव आहे विवर्तवाद. ह्या विवर्तवादामध्ये काय केलं? या जगतात अस्तित्वात असणाऱ्या ज्या काही वस्तू, जे काही पदार्थ आहेत, ते कोणत्या सत्तेनं इथं अस्तित्वात आहेत, त्याच्या त्या अस्तित्वकरणाकरता सर्व पदार्थांचं 3 गटांमध्ये वर्गीकरण केलं. त्या प्रत्येक एका विभागाला एक सत्ता असं नाव दिलं. ऐका, एकाचं नाव आहे पारमार्थिक सत्ता, दुसऱ्याचं नाव आहे प्रातिभासिक सत्ता, आणि या दोघांच्या मध्ये असणारी एक सत्ता आहे, तिचं नाव आहे व्यावहारिक सत्ता. विठाला विठाला. ऐका, पुढं सगळं सोपंच बोलणार आहे. 2-4 वाक्य फक्त माझी सहन करा थोडा वेळ. ऐका, काय सांगितलं मी? एक सांगितलं पारमार्थिक सत्ता, दुसरं काय प्रातिभासिक सत्ता, आणि एक व्यावहारिक सत्ता. कुठलाही पदार्थ घ्या जगातला, हा कुठल्या तरी एका सत्तेला काय असतो? अस्तित्वामध्ये असतो. त्यामध्ये आता ज्या मृगजळाचं आपण उदाहरण ऐकलं ना, मृगजळासारखे जे पदार्थ आहेत ते डोळ्याला दिसतात की नाही? दिसतात, भासतात, पण प्रत्यक्षात तिथं जाऊन ओंजळीत त्याचं पाणी घेता येते का? नाही. ना त्याच्यानं तोंड धुता येते, ना त्याचे तहान भागते, ना आंघोळ करता येते. कुठल्याही कामाचं ते पाणी नाही म्हणजे ते नाहीच, फक्त भासलं होतं. अशा केवळ भासणाऱ्या पदार्थांची मृगजळासारख्या जी सत्ता आहे त्या सत्तेला म्हणायचं प्रातिभासिक सत्ता. समजलं? एक वर्ग संपला प्रातिभासिक सत्तेचा. दुसरा जो गट आहे त्याचं नाव आहे पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्ता कशाला म्हणायचं? ऐका, अगदी सोप्या भाषेत सांगतो. पारमार्थिक सत्ता म्हणजे काय? जगात अणु रेणू देवाशिवाय दुसरं काहीच नाही. कळतंय? प्रत्येक वस्तूमध्ये कोण आहे? प्रत्येक वस्तू फक्त परमात्माच ओतप्रोत भरलेला आहे. सर्व घटे राम देहा देही
जगात सर्वत्र देव आहे. कळतं हे वाक्य? कळलं ना? मग आता मला सांगा, तुमच्या पुढे कीर्तनाला उभं राहिलेला बुवा कोण आहे? हा, नक्की? ठीक आहे. तुम्ही मला देव म्हणालात तर माझी पण जबाबदारी. माझ्या पुढे बसलेले श्रोते कोण आहे? देव आहे. लगेच कोणाला महादेव करू नका. कीर्तनकार देव आहे, श्रोते कोण आहेत? देवच आहे. हे टाळकरी कोण आहेत? देवच आहे. चौकदार देवच आहे. मृदंगमणी देवच आहे. सगळे देव आहेत. आता हे आपणच देव आहे का? ह्या जड वस्तू सुद्धा काय? हे सुद्धा देवच आहे. मला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीनं देवाशिवाय जगात दुसरं काहीही नाही. पण आता हा विचार जरा पारमार्थाचा. गंमत अशी आहे, आपला व्यवहार करायचा असेल, दैनंदिन आपली जीवनचर्याचं पुढे द्यायची असेल तर परमार्थ परमार्थाच्या टप्प्यावर असतो आणि एक व्यवहाराची पातळी असते. व्यवहाराच्याच पातळीवर घडावा लागतो. पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीनं सर्वत्र अभेद आहे. सर्वत्र अभेद आहे. त्यात कुठल्याही भेदाचा विचार नाही. म्हणून पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे व्यवहार करायचा असेल तर व्यवहारात सर्वांचा अधिकार सारखा नसतो. सामान्य आता हे पंढरीशी लोका नाही अभिमान हे विसरू नका. तिथं पाया पडे एकमेका ठीक आहे, पण घरात 4 माणसं असतील आणि ती जर एकमेका पाया पडत चालेल का? तसं तिथे चालत नसतं. प्रत्येकाचा अधिकार वेगळा, तो भेदात व्हावा लागतो. घरात मग एकाला कोणीतरी शेती बघावी लागते, कोणीतरी गावातलं बघावं लागतं, कोणीतरी शाळेत जावं लागतं आणि या सर्वांना भुकेच्या वेळेला 2 वेळा कोणीतरी काय करावं लागतं. हे असं म्हणणं म्हणजे भाकरी पण काही भाताच्या प्रदेशात भाकरी करतात की मला माहिती आहे, म्हणजे स्वयंपाक करावा लागतो. हे करत असताना प्रत्येकाचं काम वेगळं, प्रत्येकाचा अधिकार वेगळा, त्यानुसार हे घडतं. ऐका, पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीनं सर्वत्र परमात्मा आहे म्हणजे सर्वत्र देव आहे हे म्हणत असताना काही वेळेला ही अडचण ठरते व्यवहारात. कशी अडचण ठरते? अडचण जर सांगायची झाली तर आता कीर्तनाला आलेलं आपण इथे सर्वजण बसलेलो आहोत आणि हे ध्वनी क्षेपणाची यंत्रणा, त्याला आपण साऊंड सिस्टीम म्हणतो. त्याच्यानुसार हा आवाज फक्त इथंच येतोय का बाहेर सुद्धा जातोय? बाहेर सुद्धा काही अंतरावरती हा आवाज जातो. आता हा आवाज बाहेर जात असताना मगापासून 2-4 वेळा वाक्य बोलून झालं की सर्वजण कोण आहेत? देव आहेत, देव आहेत. आता मगाशी मी म्हटलं होतं तुम्ही सगळे देव आहेत म्हणजे फक्त तुम्हीच देव आहात का? जे बाहेर बसून ऐकतात ते सुद्धा कोण आहेत? देवच आहेत. आता जे कीर्तनाला आलेले आहेत ते सुद्धा कोण आहेत? सगळेच देव म्हणलं तर हे सगळं झालंच ना. आता हे वाक्य जेव्हा गावाच्या बाहेर असं बाजूला जाते मंदिराच्या, तेव्हा कुठेतरी ओळचणीमध्ये किंवा अडगळीमध्ये दिवसभराच्या उकाड्यानं बाहेर निघता न आलेला एक देव, देवच म्हणून आपल्याला म्हणतात, तो आता असा सळसळ सळसळ करत रस्त्यावरती आला होता. जरा संध्याकाळचा निवांत वारा. हे वाक्य कुठं गेलं? त्याच्याही कानावरती गेलं आणि त्याने ऐकलं की बाबा आतापर्यंत कधी जर आपलं दर्शन झालं तर लोक लगेच काठ्या काढत होती. आज कोण कीर्तनाला कीर्तन करायला माहित नाही. तो सांगतोय जगात सगळं काय आहे? सगळेच देव आहेत. आपण सुद्धा कोण आहे? देव आहे. असा विचार त्याने केला आणि मग त्याने जर ठरवलं की या देवांच्या मध्ये जाऊन आज आपण ऐकू नेमकं कीर्तन कसं चाललंय. आता कीर्तनात तो आला तर आणि त्यातही ऐका, तो इकडून येण्यापेक्षा इकडून आला तर चांगली गोष्ट आहे.
लगेच आला नाही, तसं काही घाबरू नका तुम्ही. पण मुद्दा असा आहे, खरंच तो आला तर कीर्तन ऐकून होईल का हो? आता ऐका, त्यात ते आपल्याकडे सण असतात वेगवेगळे. त्यात श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस काय म्हणतो त्याला आपण, ते चतुर्थीच्या दिवशी उपवास असतो आणि पंचमीला मग ती पूजा असते. कशाची? खरं तुम्ही नागाचीच पूजा करता का? पूजा वारुळाची करा. वैभव महाराज, एखाद्या वर्षी जर असं झालं की त्या वर्षीची त्या दिवसाची जी अधिष्ठात्री देवता आहे त्या देवतेनं असं ठरवलं की ही बिचारी दरवर्षी आपल्याकरता एवढा उपवास धरते, लाह्या आणते, दूध आणते आणि ते सगळं इथं वारुळावरती वाया जातं, त्यापेक्षा साक्षात हिच्या नैवेद्याचा आपण स्वीकार करावा असं म्हणत असताना ती तिथे पूजेला बसलेली असताना त्या देवालयातून ती देवता अशी तिच्या समोर प्रकट झाली तर पूजा होईल? भांडी गोळा करण्याकरता नंतर परत आपल्याला जावं. मूळ मुद्दा असा आहे, परमार्थ परमार्थाच्या टप्प्यावर आहे, पण व्यवहारात असं सर्वांनाच देव म्हणून चालत नसतं. आता त्या नागाचा विषय निघालाच म्हणून जर सांगायचं झालं तर ऐका, आता मंदिरात आपण आलो, इथं आल्यानंतर मारुतीराय कोण आहेत? देव आहेत. त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर आपण तिथे जवळ जाऊ, तिथे हात लावू, माथा टेकू आणि असं शांत चित्तानं त्यांच्या समीप उभं राहून काय करू? दर्शन करू. पण इथून बाहेर जात असताना जर एखादा नागोबा आपल्याला भेटला, तो कोण आहे? तो देवच आहे. पण जेवढं इथं मूर्तीच्या जवळ जाऊन विठोबाचं आपण दर्शन करतोय, तेवढ्या जवळ जाऊन त्याला हात लावून जर दर्शन करायचं म्हटलं तर वंदावे दुरून प्रतिपादन करणारी वाटते. व्यवहारामध्ये सर्व वस्तूंची किंमत म्हणजे परमार्थात सर्व वस्तूंची किंमत सारखी असते, त्यात कुठलाही फरक नसतो. कुठे? परमार्थात. परमार्थात सगळेच देव, व्यवहारामध्ये प्रत्येकाची किंमत वेगळी आहे, प्रत्येकाचं सामर्थ्य वेगळे. कसं वेगळं हे जर पाहायचं झालं ऐका, तुकोबा यांच्याच गाथेतली काही उदाहरणं आपल्याला सापडते. एक अभंग महाराजांसाठी.
तर दुधाचा पुढचा प्रवास सांगा मला कोणीतरी. दुधापासून पुढे काय बनतं? बरं, काही ठिकाणी माणसं लगेच चहावर येतात. तुम्ही दही सांगितलं, ठीक आहे. दुधापासून काय बनतं? दही. ठीक आहे, थोडंसं तुम्ही बोला, मी जास्त बोलते त्यातलं थोडंसं असं करून आपण वेळेत थांबतो. दह्यापासून पुढे काय बनतं? दह्यापासून पुढे ताक बनतं असं एक मुखाने तुम्ही उत्तर दिलं. पण फक्त ताकच बनतं का त्या वेळा? लोणी बनतं. तुम्ही घरी करता ना? ठीक आहे, जर करता असं उत्तर तुम्ही दिले तर मला सांगा, जेव्हा आता गावामध्ये राहत असताना घरी 2 माणसं आहेत, मावशी काका दोघं गावात आहेत, मुलं बाळ कुठे मुंबईला पुण्याला नोकरी निमित्ताने, आणि दुपारच्या वेळेला त्या काकूनी ताक केलं. मग ते घुसळण केलं जायचं, त्यापासून काय तयार झालं? ते लोणी आणि ते ताक तयार. तर ते ताक तयार होत असताना 8-15 दिवसाचं ते रोज ठेवलेलं मुरवलेलं दही होतं, आणि मग ते लोणी येईपर्यंत पाणी टाकून टाकून ते जे ताक तयार झालं ते 1 कळशीभर तयार झालं. त्याचं मोजलं लिटरमध्ये तर ते ताक साधारणपणे 4 लिटर आहे. किती? तर 4 लिटर ताक घरात 2च माणसे, दोघांना काही उपयोग आहे का? नाही. आणि म्हणून मग त्यातलं तांब्यावर ताक म्हणजे साधारण लिटरभर ताक काकूनी घरी ठेवलं. आणि विचार केला यातल्या अर्ध्याची आज संध्याकाळी कढी करू, उद्या एकादशीला यातलं राहिलं तर थोडंसं सकाळी फराळाबरोबर घेता येईल. राहिलेल्या ताकाचं काय केलं जातं? गावात ताक तुम्ही काय करता? शिल्लक ताकाचं शेजारीला देता. खरं तर ताकाचा मूळ शब्द काय माहिती का? टाक. टाक म्हणजे टाकून दे, फेकून दे. त्याचा अपभ्रष्ट ताक असं झालं. आता ऐका, त्या शेजारणीला तुम्ही ते ताक देता, म्हणजे 4 लिटर पैकी लिटरभर घरी ठेवले आणि किती शेजाऱ्यांना दिले? 3. टक्केवारीत काढायचं झालं तर 25% घरी ठेवले, 75% ताक शेजारी वाटून टाकले. आता 75% ताक ज्या वेळेला शेजाऱ्यांना दिलं त्यावेळेला त्याच ताकाबरोबर तयार झालेल्या लोण्यातलं किती लोणी शेजारणीला देता हो? अजिबात नाही. फार फार तर ताकाला आलेल्या मैत्रिणीला काय दिलं जाईल? पोटभर चहा केला जाईल. म्हणजे आता चहा, पूर्वीच्या काळात, आता कोकणात माहित नाही, आता आमच्याकडे त्या म्हाताऱ्या तशा राहिल्याच नाहीत. त्या जुन्या म्हाताऱ्या होत्या, त्यांच्या त्या कमरेला एक डबी असायची, एक लोखंडी डबी. त्यात असे ते मी केलं, त्या मैत्रिणी भेटले की त्यांचा तो छंद होता, त्यातून ते थोडंसं घ्यायचं आणि तपकीर होता. फार तर ताकाला आलेल्या बाईला पूर्वी एकमेकीला काय दिली जायची? तपकीर द्यायची. आता तपकिरीचा जमाना नाही राहिला. काय दिलं जाईल? चहा केला जाईल, गप्पा मारल्या जातील आणि ते ताक दिलं जाईल. पण लोणी दिलं जातं का? लोणी दिलं जात नाही. ठीक आहे, आता हे झालं आपलं घर. आता बाहेर जेव्हा आम्ही शहरात राहतो त्यावेळेला तिथं काही घरात हे सगळं नाही. समजा एखादा दिवस आहे, त्या दिवशी प्रवास करायचा, आता हा रोजचाच प्रवास चालू, त्यावेळेला कल्पना करा एखाद्या दिवशी आम्ही प्रवास करतोय 4-2 जण मिळून, आणि उन्हाच्या वेळेस मध्ये बराचसं काही अंतर झाल्यानंतर जरा वेळ मध्ये कुठेतरी थांबायचं म्हणून गाडी उभी केली. उभी केल्यानंतर आता दुसरं कोणी ओळखीचं नसल्यामुळे वैभव महाराजांवरच आता एक घेतो उदाहरण, त्यांनी खिशातून 100 रुपये काढले माझ्याकडे दिले. मी ते घेतले, म्हटलं महाराज काय करू याचं? ते म्हटले बघ ते बाजूला जरा दूध डेअरी दिसते, त्यातून जरा ताक घेऊन ये, उन्हाच्या दिवस थोडंसं आपण ताक घेऊ. म्हणून मी खाली उतरून गेलो, त्या दुकानदाराला डेअरीवाल्याला ते 100 रुपये हातात ठेवले आणि सांगितलं समोर जी ताकाच्या बाटल्या दिसतात ना त्यातली 1 बाटली ताक द्या मला. 1 लिटरभर ताकाची बाटली त्याने मला दिली आणि त्या माझ्याकडून घेतलेल्या 100 रुपयातले परत 50 रुपये त्याने काय केले? मला परत केले. तर मी विचार केला महाराजांनी दिले तर आता लगेच संपून टाकू, ते काय करायचं याचं तरी ठेवून, आणि म्हणून परत ते 50 रुपये मी त्या दुकानदाराला दिले. त्याने विचारलं आता याचं काय देऊ? मी त्याला सांगितलं पहिल्या 50 रुपयात तू जशी ताकाची बाटली दिली त्याच ताकाच्या शेजारी तू तुपाची बाटली ठेवलेली आहे. ह्या 50 रुपयामध्ये ते किलोभर तुपाची बरणी मला देईल का तो? दया
सांगितलं की बाबा ज्या 50 रुपयात तू मला ते ताक दिलेलं आहे तशाच पद्धतीनं तेवढ्याच 50 रुपयामध्ये तू तेवढ्याच आकाराचं तूप मला दिलं पाहिजे. तू फक्त विकणार आहे, तुला प्रत्यक्षात ती गोष्ट माहित नाही. मी जर त्याला समजून सांगितली अगदी जीव तोडून की बाबा दही नावाचा पदार्थ आहे, त्या एकाच दह्यापासून आणि एकाच वेळेला म्हणजे जोपर्यंत वर सारभूत भाग वर येत नाही दोन्ही रूपानं तोपर्यंत खालच्याला ताक म्हणता येत नाही. एका अक्षराला ते दोन्ही घडतात. युगपत असा शब्द, युगपत म्हणजे एकाच वेळेला ते घडले, एकाच वेळेला ताक आणि एकाच वेळेला हे दोन्ही तयार झालेले आणि ते एकाच वस्तूपासून तयार झाले. दोघांची आई एक आहे का वेगळी आहे? दोघांची आई एकच आहे. मग एकच आई दोघांची असेल तर दोघांची किंमत एकच असली पाहिजे की नाही, हे मी त्याला समजून सांगितल्यानंतर मग त्यानं ऐकून हे मला एका किमतीमध्ये ते ताक आणि लोणी दिलं पाहिजे ना. तरी नाहीच का? नाहीच. तो देईल का न देईल माहित नाही, पण शहाण्या मागणाराने एका किमतीत दोन्ही मागू नये हा व्यवहार तो कोबरा शिकवतात. दह्याचे अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये. एकाच दह्याच्या पासून निर्माण झालेलं ताक आणि लोणी दोघांची किंमत वेगवेगळी आहे. एका किमतीत दोन्ही मागण्याचा वेडेपणा शहाण्या माणसानं करू नये. हे एक उदाहरण सांगितलं. दुसरं उदाहरण सांगण्याकरता महाराज सांगतात वर पहा पण इथं नाही, इथं छत आहे. बाहेर जेव्हा जाल पंक्तीला आपण तेव्हा आकाशात पाहिलं तर आता रात्रीच्या वेळेला काय काय दिसेल आकाशात? चांदणं म्हणजे नेमका चांदण्या असतील, त्याच्यामध्ये चंद्र असेल ना, असेल. चांदण्या किती आहेत आकाशात? असंख्य, अगणित, म्हणजे मोजताच येत नाही तितके. चंद्र किती आहे? इकडे कोकणाचा वेगळा, पलीकडे पश्चिम महाराष्ट्राचा वेगळा. असा कुठलाही फरक तिथे नाही. वायुमंडळात चंद्र किती? एकच. आता मला सांगा, हे 2-3 दिवस जरा वातावरण ढगाळ झालेले, कदाचित तिकडे पाऊस पडून गेलाय असं काय. त्या ढगाळ वातावरणात आता जर आकाशात काही ढग दाटून आलेले असतील आणि त्या ढगाने इकडच्या किंवा इकडच्या कोपऱ्यात बाजूला कुठेतरी 1500 चांदण्या झाकून टाकलेल्या असतील, काय फरक पडेल का? काही फरक नाही पडणार. पण तोच ढग सरकत आला आणि त्याने चंद्र झाकला तर फरक पडतो. तो चंद्र आणि त्या चांदण्या राहतात कुठं? एकाच गावामध्ये ते राहतात, आकाशामध्ये राहतात, पण तरी सुद्धा दोघांचं सामर्थ्य वेगवेगळे. आकाशाचे पोटी चंद्र आकाशाच्या पोटी हेच त्या अभंगाचं दुसरं आहे. सगळेच दृष्टांत असल्यामुळे त्याला द्रुपदच नाहीये. पृथ्वीच्या पोटी तिकडे यायचंच आहे आपल्याला पुढे. आपल्या मूळ मुद्द्याकडे, आकाशाच्या पोटी चंद्र तारांगण. आकाशामध्येच तो चंद्रही आहे आणि तिथंच ती तारांगण आहे. 10-5 चांदण्या असल्या काय नसल्या काय फरक पडला का? नाही
पडला. चंद्राच्या असण्यानं आणि नसण्यानं हा प्रकाश कमी जास्त होईल, हा तर केवळ आपल्या पुरता आहे. पण बाकी जर पाहायचं झालं तर मला वाटतं समुद्र किनारा इकडून जवळ असेल. समुद्राची भरती आणि मोठी या अशा ज्या काही गोष्टी निसर्गातल्या त्या सुद्धा कशावर अवलंबून आहेत? कुठल्याही सान्यांवर अवलंबून नाहीत, तर त्या चंद्राच्या अस्तित्वावरती ते सगळं अवलंबून आहे. जे एकाच ठिकाणी राहणाऱ्या त्या तारका आणि तो चंद्र, पण सामर्थ्य दोघांचं कसं आहे? वेगवेगळे. ही 2 उदाहरणं झाली. तिसरं उदाहरण जर पाहायचं झालं तर ते पृथ्वीच्या पोटातल्या दगडांचं उदाहरण दिलं. पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी दोहोची संसाठी करू नये. तुम्ही फक्त गणना आपली अशी दगड आहे. आता दगड साधारण कशा रंगाचा असतो असा प्रश्न इकडे विचारावा तुम्ही, एक लोकांना काय उत्तर देणार आहे? लाल रंगाचा. कारण तुम्ही कोकणातली म्हणल्या, आमच्याकडे हा लाल दगड पाहायलाच मिळत नाही. काही लोकांना हौस आहे इकडून नेऊन घर बांधण्याची. इकडे केवढ्याला मिळतो माहित नाही, पण आता मध्यंतरी आमच्याकडे एक जणांना इकडून तिकडे गेला, 1 वीट 150 रुपयाला पडली त्याला. हौसेला मोल नसतं, त्यामुळे ते हौस तयार केलं. पण साधारणपणे आता तुमच्याकडे तांबड्या रंगाचा दगड आहे, आमच्याकडे काळ्या रंगाचा आहे. ही दोन्ही दगड बाजूला ठेवा. पांढऱ्या रंगाचा सुद्धा एक दगड असतो, त्याला काय म्हटलं जातं? गारगोट. गारगोट असते ना तुमच्याकडे? गारगोट असेल तो माळा डोंगरावरती गेलात तर गारगोट इकडे सुद्धा पाहायला मिळेल. पांढऱ्या रंगाच्या दगडाला आपण गारगोट म्हणतो. गारगोटी सारखाच त्यापेक्षा थोडासा सफेद. आता तुकाराम महाराज त्याला दगड म्हणले, याला माझा नाईलाज. त्याचं नाव आहे हिरा. हिरा सुद्धा दगडच, तो पांढऱ्या. इथं कोणाच्या घरात हिरा आहे का? हा, गावात काही हिरे असतात, तो भाग वेगळा आहे, मी त्यांच्याविषयी बोलत नाही. हिरा नावाचा दागिना तो विकत घ्यायचा असेल तर इकडचं माहित नाही कुठे मिळतो तो. आमच्याकडे फक्त पुणे शहरात तिथे त्या लक्ष्मी रस्ता आहे, त्या लक्ष्मी रस्त्यावर त्याची ती दुकान आहे. हिरा जर विकत घ्यायचा असेल तर त्याकरता लाखो रुपये मोजावे लागतात, तेव्हा तो हिरा मिळतो. गारगोट विकत घ्यायचे असेल तर पैसे द्यायची गरज आहे का? नाही. किंमत आणि गारगोट हे 2 शब्दच एका वाक्यात येत नाहीत. दोन्ही कुठं निर्माण झाले? दोन्ही पृथ्वीच्याच पोटातून निर्माण झाले, पण दोघांची किंमत एवढी आहे की गारगोट आणि हिरा मुळात दोघांचं सौंदर्यच वेगळे. गारगोटीला कसं अर्थानं काय कोणी दागिना म्हणून आणणार नाही आणि गळ्यात घालणार नाही, त्या तुलनेत हिऱ्याला आणलं जातं. पहिले त्याचे पैलू पाडले जातात आणि त्याला तो एक आपला अलंकार म्हणून मिरवलं जातं. एकाच पृथ्वीच्या पोटातून ते निर्माण होतात, पण दोघांची किंमत वेगळी. ही 3 उदाहरणं आपण ऐकली. मुद्दा आपला असा चाललाय की पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीनं सर्वत्र अभेद आहे, सर्वत्र परमात्मा आहे. मग तो सर्वत्र परमात्मा म्हणत असताना नामदेवरायांना कुत्र्यात दिसला, नाथांना गाढवामध्ये दिसला. शुनीचैव शपाकीचं हे भगवद्गीतेतलं ते उदाहरण आहे. याचा अर्थ गाढवामध्ये देव आहे, कुत्र्यामध्ये देव आहे, वाघामध्ये देव आहे, हा झाला परमार्थ. पण व्यवहार करायचा असेल तर शेळीमध्ये देव आहे, कुत्र्यामध्ये देव आहे. मग शेळीचं गवत काढलं कुत्र्याच्या पुढे टाकलं, चालणार आहे का? कुत्र्याच्या समोरचा मांसाचा तुकडा काढला आणि शेळीला खायला दिला, खाणार आहे का? नाही. व्यवहाराच्या पातळीवरती व्हावा लागतो. म्हणून व्यवहारामध्ये जसं एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या ताक आणि लोण्याची किंमत त्या उदाहरणात जशी वेगळी आहे, व्यवहारात सुद्धा सख्य भाऊ असतात, आई एक वडील एक, पण दोघांची किंमत एकसारखी नाही सांगायला सांग. एकाच ठिकाणी असणाऱ्या त्या चंद्राची आणि चांदण्यांची बरोबरी होत नाही. एकाच पृथ्वीच्या पोटात निर्माण झालेल्या हिऱ्याची आणि गारगोटीचं सामर्थ्य वेगळं असतं. सजीवात 10-5 माणसांचा समुदाय आपण पाहतो, एकाच गावातली माणसं आहेत. आता काही गावांवरती चांगुलपणाचे शिक्के असतात आणि काही गावांची नावं बदनाम असतात आपल्याकडे. याचा अर्थ कितीही वाईट लोकांचं गाव असलं तरी ऐका, लंकेमध्ये सुद्धा हनुमंतरायांनी बरोबरी करावी असा कोण होता? एक विभीषण होताच ना. तर एखाद्या गावात आपण गेलो आणि तिथे काय घडलं माहित नाही, 10-5 माणसं समारंभात एकत्र आली होती, तुमची चप्पल चोरी गेली म्हणून लगेच त्या गावाचं नाव काढलं की ते गाव फार चोरट आहे असं म्हणून चालेल का? एखादा कोणीतरी ती नेली असेल याचा अर्थ सगळं गाव चोरट होत नसतं. आणि एखादा माणूस चांगला वागला म्हणून सगळीच माणसं चांगली होत नसतात.
ऐका, ही गंमत आहे व्यवहारातली जगातली. 10-5 माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या 100-500 माणसांच्या कुणीतरी एखादा भगवत भक्त किंवा महात्मा असतो, किंवा इतर सर्व समुदायापेक्षा गर्दीपेक्षा त्याचा अधिकार वेगळा असतो. त्याच्याबरोबर इतर सामान्य माणसासारखं वागायचं नसतं. त्याचा एक विशेष आदर किंवा सत्कार आपल्याला करता आला पाहिजे. देवा संत वृंद नमस्कार जे का घडे तरी पूजीचे, त्याला नमस्कार करावा, त्याची पूजा करावी, त्याला आदर द्यावा. आणि जेवढा आदर आपण त्याला देऊ, सन्मान करू, तेवढा सन्मान करण्याची बाकीच्यांची पात्रता नसते. ही 3 उदाहरणं सांगून तो परमार्थ, तो व्यवहार या पद्धतीचा महाराजांनी तिथंच शिकवला. त्याचा अभंगात शेवटचं चरण आहे. तुका म्हणे तैसे संत संत आणि जन दोषी समान भजू नये. या जगात संत असतात, दिसायला जरी ते इतरांसारखे दिसते तरी प्रत्यक्षात त्याचा अधिकार वेगळा असतो. त्या अधिकारामुळे संतांना विशेष किंमत आपण द्यावी, त्यांचा आदर करावा, सत्कार करावा. बाकी सामान्य माणसं एवढं सामान्य वर्तन त्यांच्याबरोबर असावं. हा व्यवहार फक्त महाराजांनी लोकांना सांगितलंच नाही, प्रत्यक्षात त्याचं आचरण आपल्या जीवनात केलं. आणि आपल्या अंतःकरणात या सत्पुरुषांच्या विषयी नेमकी काय भावना आहे त्याचं प्रतिपादन सेवेला घेतलेलं आपण
म्हणजे की आपल्या अंतःकरणात असणारी संतांविषयीची भावना तुकाराम महाराजांनी सांगितली की मला काय वाटतं संतांविषयी. महाराज सांगतात ते माझे कोण आहेत, ते माझे सोयरे, ते माझे सांगातले कोण सज्जन आहेत. तो संतांविषयीचा एकदा उल्लेख केला पहिल्या चरणात. तो शब्द आहे सज्जन. कशाला म्हणायचं सज्जन? हा एक संधियुक्त शब्द आहे. सत अधिक जन बरोबर सज्जन शब्द तयार होतो. सत जानाती इति ते सज्जन म्हणजे ज्यांनी या जगातल्या सत तत्वाला अपरोक्षत्वानं जाणलेलं असतं की पवनात स्वरूप जे झालेले असतात त्याला सज्जन असं म्हटलं जातं. म्हणजे अगदी सोपं सांगायचं झालं तर ज्यांनी सतला आपलं केलं असतं किंवा सत जाणलेलं असतं त्यांना सज्जन म्हणायचं हे समजलं. पण नेमकं सत म्हणजे काय हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे त्रिवार तत्वज्ञानी सांगितले सत्य तो सत्य तो सत्य तो विठोबा हे या जगातलं काय आहे सत्तत्व. म्हणून सत असणाऱ्या विठोबाला आपलं केलं की कारण झाला तो झाला सज्जन. कारण सज्जनाची ती व्याख्या आहे. म्हणून पूर्वार्धात सज्जन असा शब्द आलाय. त्या सज्जन शब्दाची व्याख्या उत्तरार्धात आलेली आहे. पाय आठवी ती विठोबाचे. विठोबाचे पाय आठवणं म्हणजे सज्जन असणे. संगती करता असा अन्वय जर पाहायचा झाला पहिल्या चरणाचा तर तो असा आहे जे विठोबाचे पाय आठविती ते सज्जन माझे सोयरे तेच माझे सांगाती. विठ्ठल विठोबाचे पाय आठविती हे लक्षण झालं सज्जन असण्याचं. आता विठोबाचे पाय आठवणं म्हणजे सतला आपलं करणं. सतला आपलं करणं असा उल्लेख आला. याचा अर्थ सतच्या सापेक्ष काय आलं असत ते आलंच. आणि म्हणून सत असताचा निवाडा करायचा आणि त्या निवडून एकाला टाकून एकाला स्वीकारायचं याला विवेक असं म्हणायचं. म्हणून ही संतांच्या ठिकाणी असणारी जी विवेकशीलता आहे ह्या त्यांच्या विवेकशीलतेवरून आपल्या तत्वज्ञानात आणि साहित्यामध्ये सुद्धा सत्पुरुषांना किंवा विवेकी मंडळींना जी काही उपमा दिली ती उपमा एका पक्षाची दिली. त्या पक्षाचं नाव आहे राजहंस. पाहिल्या कोणी राजहंस नाही पण त्या राजहंस असा हा पक्षाचं नाव आहे. कोणी विचारेल ठीक आहे पक्षाचं नाव तुम्ही सांगता राजहंस तर नेमका तो दिसतो कसा आम्हाला काहीतरी लक्षण सांगा. मग त्याचं लक्षण सांगावं लागतं. राजहंस हा पांढऱ्या रंगाचा पक्षी आहे. ऐकलं तुम्ही वाक्य? ऐकलं. आता तुमच्या डोळ्यापुढं काय आलं हे बघा. पहिलं वाक्य काय राजहंस पक्षी. दुसरं वाक्य काय राजहंस हा पांढऱ्या रंगाचा पक्षी. एवढं ऐकलं की तुमच्या डोळ्यापुढं काय उभं राहिलं चित्र? बगळा उभा राहिला. कारण आपण पांढऱ्या रंगाचा पक्षी कुठला पाहिलाय? बगळा पाहिला. म्हणून आपण साहजिक आहे ऐकणारा प्रश्न विचारेल की म्हणजे बगळ्यासारखा का? तर हो पण बगळा नाही. बगळ्यासारखा पण बगळा नाही. मग दोघांच्यात फरक कुठे? दोघांच्यातला फरक सुभाषितकारानं सांगितलाय. हंसश्वेतो बकश्वेतो को भेदो बकहंसयो नीरक्षीर विवेक येतो हंसो हंस बको बकहा. हंसही पांढऱ्या रंगाचा आहे आणि बगळाही पांढऱ्या रंगाचा आहे. पण दोघांच्यातला फरक असा आहे दूध आणि पाणी कालवून दिल्यानंतर जो सरसकट पिऊन टाकतो त्याला बगळा म्हणायचं. जो दोघांना वेगळं करतो त्याला राजहंस म्हणायचं. वेगळं राजहंस काय करतो दुधाला आणि पाण्याला वेगळं. दुधाला पाण्याला वेगळं करतो म्हणत असताना काय आता त्याचे संदर्भ दोन ठिकाणी मी दोन ऐकले. म्हणजे एक आमचे गुरुजी सांगत असतात मी स्वतः काही राजहंस पाहिला तर मी आम्हाला असं सांगितलं की राजहंस हा असा पक्षी आहे की दूध पाणी कालवून दिलं की तोही तसं सरसकटच ओढून घेतो. पण त्याच्या चोच जिथून सुरू होते तर इथे चोचीच्या अग्रभागाला दोन्ही बाजूला दोन छिद्र असतात म्हणजे पिळं असतात. ते ओढून घेतल्यानंतर फक्त दूध घशातून आत जातं. त्या छिद्रातून त्यातलं पाणी बाहेर पडत. गुरुजींनी मला सांगितलं. आपल्याकडे अरण्य ऋषी म्हणून ज्यांना गौरवलं गेलं मराठी साहित्यात तो व्यक्तिमत्व मारुती चितमपल्ली.
त्यांच्या साहित्यामध्ये माझ्या वाचनात असं गेलं की त्यांनी हा संदर्भ मानला नाही. तर त्यांनी दूध आणि पाणी राजहंस कसा वेगळा करतो त्यांचं जे निरीक्षण त्यांनी सरोवरात जाऊन केलं ते असं मानले त्यांनी की हा राजहंस हा सरोवराच्या परिसरामध्ये राहतो. सरोवरात पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये कमळं असतात. आता ती कमळं जेव्हा असतात तर त्या कमळाच्या त्या बुंध्यातून जे वेगवेगळे त्याच्या त्या पाती असतात कमळाची त्यातल्या मधोमध जी अग्रभागामध्ये दांडी असते जिला वरती फुल आलेलं असतं. लक्षात येईल. तर मुळापासून वर फुलापर्यंत ती जी त्याचं देठ असतो तर त्या दांडीमध्ये पोकळी असते ती रिकामी असते ती भरीव नसते. पण आतमध्ये काय असतं तर आतमध्ये दुधासारखा पांढरा द्रव असतो. लक्षात घ्या. त्या कमळाचं मूळ कुठे खाली चिखलात आहे बाजूला पाणी आहे. त्या पाण्यात तो बगळा राजहंस तर पोहत पोहत त्या कमळाच्या झाडापर्यंत जातो आणि आपल्या चोचीनं त्या कमळाचा तो जो फुलाचा ते दांडी तर ती अशी फोडतो. आता मला सांगा तो कशात उभा आहे स्वतः पाण्यात आहे बाजूला पाणी आहे आणि आतमध्ये काय त्या दांडीच्या दूध आहे. दोन्ही द्रव रूप आहे. ते फोडल्याबरोबर काय होईल एकतर आतलं पाणी आत जाईल अथवा बाहेरचं दूध आतलं दूध बाहेरच्या पाण्यात येईल अथवा बाहेरचं पाणी आतल्या दुधात दोन्ही एकत्र मिसळेल. पण त्या राजहंसाकडे एवढं कौशल्य असतं त्या पाण्यामध्येच आपल्या चोचीनं ती नळी तो फोडतो पण बाहेरचं थेंबर पाणी आत जाऊ देत नाही आतलं दूध थेंबर बाहेर येऊ देत नाही. त्या पाण्यामध्येच असताना पाणी अजिबात तोंडात न जाऊ देता पूर्णतः त्या दुधाला आतमध्ये ओढून घेतो. संदर्भ कुठला घ्या चोचीनं बाहेर पाणी टाकण्याचा घ्या अथवा या पद्धतीनं दूध पाण्याला एकत्र न येऊ देता दुधाचं ग्रहण करून पाण्याला बाहेर टाकण्याचा घ्या. राजहंसाची ही कला आहे. या पद्धतीनं सत असत एकत्र असताना यांचा निवाडा करणं ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः वयोरपि दृष्टं तत्वदर्शिनी या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. कसं उदाहरण राजहंसाचं दिलं सलिली पाहिजे असेल एक होणी बोले असेल निवडोनी राजहंसे वेगळे की जे म्हणजे नेमकं काय अनात्म वस्तूला टाकणं आणि आत्मवस्तूचा स्वीकार करणं आणि अनात्म वर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरता ती सविचार राजहंस जे आत्मतत्वाला आपलं करणं म्हणजेच पाय आठविती विठोबाचे असं करणं यांना काय म्हणायचं यांना सज्जन म्हणायचं. आणि असे जे जगातले सज्जन आहेत विठोबाच्या पायाशी समर्थ झालेले तर त्या सज्जनांच्या विषयी आम्हाला काय वाटतं महाराज सांगतात ते सज्जन माझे सोयरे ते माझे सांगाती आहेत. आता एका सज्जन कोणाला म्हणावं तेही यथामध्ये मी सांगितलं विठोबाचे पाय आठवणारे ते सज्जन. ह्या सज्जनांविषयी तुकाराम महाराजांना काय वाटतं तर तुकाराम महाराज सांगतात ते माझे सोयरे म्हणजे माझे सांगाती आहेत. ही दोन पद आहेत सोयरा आणि सांगाती. काय सांगाती या शब्दाचा अर्थ आहे आपण ज्याच्या संगतीमध्ये राहतो त्याला म्हणायचं सांगाती. थोडक्यात त्याला पर्यायी शब्द द्यायचा झाला तर आपले जे मित्र असतात त्यांना काय म्हणायचं सांगाती. सोयरे म्हणजे काय सांगण्याची गरज आहे का. सोयरे म्हणजे आपले जे कोणी नातलग असतात पाहुणे असतात नातेष्ट असतात त्यांना काय म्हटलं जातं त्यांना सोयरे म्हटलं जातं. आता आहे इथं बसलेल्या प्रत्येकाला सोयरे आहेत ना. सोयरा नाही असं कोणी झाले का. जसे आपल्याला सोयरे तसे आपल्याला मित्र आहेत ना. त्यात काय आपल्या स्वभावावर अवलंबून असतात. एखाद्याचा स्वभाव असा असतो त्याला फारच माणुसकी असते म्हणून त्याचं एक दोन मित्रांवर भागत नाही. ते शेकडोने मित्र असतात त्याला ते मित्रमंडळ म्हटलं जातं. या गावात मित्रमंडळ त्या गावात. आता ऐका एका बाजूला एक जण फार माणुसकी त्याच्याकडे होते त्याचं मित्रमंडळ आहे. दुसऱ्या बाजूला एक जणाला काहीच माणुसकी नाही म्हणून त्याला कोणीच मित्र नाही असं होत किमान त्याचं मंडळ तरी त्याचं मित्र असेल ना. एक असो नाही तर अनेक असो मित्र प्रत्येकाला
सांगाती आहेत आणि सोयरे आहेत. आता हे सोयरे आणि सांगाती ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला जीवनात प्राप्त होतात. पण कशा प्राप्त होतात? त्याच्या प्राप्त करता दोन वेगवेगळी कारणे. फक्त यासाठी नाही, संपूर्णच मानवी जीवन असेल का मानवी जीवनाचा विचार करताना आपल्या जीवनातल्या काही गोष्टी आपल्याला मिळतात आपल्या प्रारब्धानं, काही गोष्टी आपल्या अवलंबून असतात आपल्या प्रयत्नावर. ज्ञानोबरांची भाषा अशी आहे, तुमच्या घरी जर श्रीमंती यायची असेल आणि तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर पहिली गोष्ट ती श्रीमंती किंवा समृद्धी तुमच्या नशिबात असावी लागते, म्हणजे प्रारब्धात असावी लागते. याचा अर्थ प्रारब्धात आहे म्हणून मी झोपून राहतो, माझ्या उशाला ऐकतं मिळेल या भ्रमात राहू नका. प्रारब्धातच मिळवण्याकरता 100% प्रामाणिकपणे प्रयत्नात तुम्ही रत राहावं लागतं. तेव्हा प्रारब्धात असलेलंच प्रयत्नाच्या निमित्तानं आपल्याला मिळतं. माऊलींची भाषा आहे का, जैसे भाग्याची आभळसे उद्यमाचे निमिसे समृद्धी जात आपैसे घर रिगे, याचाच महाराजांनी केलेला अनुवाद. व्यवसाय निमित्त जीवनात आपल्याला प्रारब्ध आणि प्रयत्न ह्या दोन गोष्टी मानवी जीवनात असतात. काही गोष्टी प्रयत्नावर अवलंबून असतात, काही गोष्टी प्रारब्धावर अवलंबून असतात. हे मी का सांगतोय? आता आपण अभंगात दोन गोष्टींचा विचार करतोय, एक म्हणजे सोयरा आणि दुसरा म्हणजे सांगाती. ह्या दोन गोष्टी आपल्याला मिळतात, म्हणजे त्यातली एक गोष्ट आपल्याला मिळते प्रारब्धानं, एक मिळते प्रयत्नानं. पहिला विचार करू आपण सोयऱ्याचा. आता मला सांगा, आपल्याला आपले सोयरे प्रयत्नानं मिळतात का प्रारब्धानं मिळतात? आता तुमचं मन काय मला माहिती, प्रारब्ध म्हणताय बघा. पण सोयरिकी जेव्हा आपल्याकडे पुढे जातात तर त्या मी पुढे जे सांगणार आहे असं जर तुमच्याकडे घडत नसेल तर मला सांगा, मी परत दुसऱ्या सांगायचं बंद करतो. जेव्हा कधी कधी असं घडतं बघा, त्याचं इथंच घडले असेल तर तुम्ही पण योगायोग समजावा, वास्तवाशी त्याचा संबंध हे मी आधी स्पष्ट करतो. काय असतं, एखाद्या घरात मुलाचं शिक्षण पूर्ण होतं, त्याच्यानंतर नोकरी व्यवसायात तो स्थिर स्थावर होतो, तेव्हा घरची माणसं विचार करतात आता हा स्वयंपूर्ण झाला, याचे दोनाचे 4 हात करून द्यायला हरकत नाही, म्हणजे त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली. लग्नाची तयारी सुरू करत असताना समजा चिखलीसारखं गाव आहे आणि इथून आता मुलाला मुलगी पाहायला सुरू करायची, मला पंचक्रोशीत तिथे काही पाहिलं जातं आणि मग आता इथे आपला चिपळूण तालुका गुहागरची मंडळी बाजूला चिपळूणकडे बघतील, पलीकडे रायगड जिल्ह्यात सोयरी करण्याचा काही प्रयत्न करतील, तिथे योग आला नाही तर तसंच पलीकडे थोडं पुण्यामध्ये जातील, तिथून पलीकडे नाशिकमध्ये पाहिलं जाईल, तसंच खाली मराठवाड्यात संभाजीनगरला जाईल, तिथून तसंच बीड जिल्ह्यामध्ये जातात, बीडमधून तसंच परत सोलापूरला आलं, सोलापूरवरून परत सांगलीला, सांगलीमधून कोल्हापूर, कोल्हापूर करून परत चिपळूण मार्गे पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र दर्शन 4ही दिशेला 3-4 वर्ष निघून जातात. 70-80 मुली पाहिल्या जातात, लाखो रुपये प्रवासावर खर्च केले जातात, पण योगच येत नाही. तर यांना पसंत असतं
समोरून नकार येतो. कधी समोरचे होय म्हणत असतात, यांना आवडलेलं नसतं. कधी दोघांचाही होकार असतो तर यांच्या गावात कोणाला तरी नको असतं. असं काही 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 घडत राहतं. सरते शेवटी त्या मुलाचं लग्न होतं कुठे ऐका, आपल्याच गल्लीत 2 घरं सोडून पलीकडे असणाऱ्या 3ऱ्या घरची. लहानपणापासून तिचं जीवन जन्मापासून आपल्या डोळ्यासमोर आहे. आपल्याच मुलीच्या वर्गात ती शिकली, लहानपणापासून सगळं जीवन तिचं आपण पाहतोय. ती मुलगी घरात सून म्हणून येते. असं जर कधी घडत असेल, मी सुरुवातीला सांगितले असं जर झालं असेल तर तो निवड योगायोग समजा. मी अगदी पहिल्यांदा या गावात आलोय, मला फार माहित नाही. ऐका, आता मला सांगा, अशी मुलगी घरात सेवा सून म्हणून येते तर त्यांना तिला सून करून घ्यायचं होतं का? याचं उत्तर नाही. म्हणून ते म्हणून फिरले. सत्य शेवटी तीच मुलगी घरी येते. तरी आमच्यासारख्या कीर्तनाच्या निमित्तानं त्या घरी जातात. नुकतंच ते लग्न झालेलं असतं, घरातली माणसं दर्शनाला येतात, तेव्हा ती सुद्धा मुलगी येते, दर्शन करते. आणि त्यावेळेला त्या घराचा तो सासरा माणूस सांगतो की महाराज या सुनबाई आहेत, आत्ताच काही दिवसापूर्वी लग्न झालं, काहीतरी बोलावं म्हणून आपल्यासारख्याने विचारावं. कुठलंय माहेर त्यांचं? आणि मग त्यांनी आम्हाला दरवाजातून सांगावं, ते बघा समोरचा तो दरवाजा दिसतोय का, ती आमच्या दाद्याची सासरवाडी. आणि मग हे झाल्यानंतर मधलं सगळं तोच वरबाप सगळं सांगतो की आम्ही इकडे मुलगी पाहिली, तिकडे पाहिली, इकडे हे झालं, तिकडे ते झालं. पण सर ते शेवटी बघा आम्ही लिखित काय होतं, हीच मुलगी आमच्या घरीतली शेजारची सून म्हणून आली. आणि मग माणूस सांगतो, बोलता बोलता सहज बोलून जातो की जाऊ द्या, काय आपल्या हातात आहे, शेवटी ह्या गाठी कोण बांधतं? ब्रह्मदेव गाठी बांधतो. म्हणजे त्याला दुसरं कामच नाही. आता त्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर इतकं अवघड झाले, भारताची गाठ पाकिस्तानात, पाकिस्तानाची श्रीलंके. विरोधाचा भाग सोडा, पण ब्रह्मदेव गाठ बांधतो या शब्दाचा मतितार्थ लक्षात घ्या. भोगाच्या बाबतीत जीवाचं हे प्रारब्ध आहे. ब्रह्मदेवानं गाठ बांधली याचा अर्थ त्या मुलीच्या भोगाचं प्रारब्ध या मुलासाठी अनुकूल होतं आणि या मुलाच्या भोगाचं प्रारब्ध त्या मुलीच्या संबंधात होतं. म्हणूनच ते दोघं एकत्र येऊ शकले. अन्यथा तुमच्या प्रयत्नावर काही अवलंबून नाही. हा भोगाचा विचार आहे. फार जर तुमच्या काही पुरुषार्थ असेल, त्या वैराग्यानं समोर आलेली गोष्ट तुम्ही नाकारू शकता, पण त्यात तडजोड करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्याच्या ताटात ती आहे म्हणून मला ते मिळालंच पाहिजे, हा अट्टहास कामाचा नसतो. त्याचं प्रारब्ध ते, हा ठीक आहे, तुला खायचंच नाही, संध्याकाळी तब्येत कमी करायची, डाएट आहे म्हणून तू नाकार, पण हेच पाहिजे तेच पाहिजे, प्रारब्ध नसेल तर ते मिळत नाही. ही भोगातली गंमत आहे. आपल्या मूळ मुद्द्याकडे या. आपल्याला सोयरे कशाने मिळतात? प्रारब्धाने मिळतात. प्रयत्नाचा इथे संबंध नाही. म्हणून आपल्याला आपले सोयरे प्रारब्धाने मिळतात. आता दुसरा मुद्दा आहे संगाती. आपण ज्यांच्या संगतीत राहतो तिथे प्रारब्धापेक्षा प्राधान्य प्रयत्न आहे. आपल्याला वाटलं एखादा माणूस चांगला आहे, जरा त्याची आपली मैत्री असावी, त्याच्या संगतीत राहून थोडेसे प्रयत्न केले तर ते प्रयत्न केल्यानंतर त्याच्याबरोबर मैत्री करता येते. कधी कधी मैत्री त्रासदायक वाटायला लागते आणि मग त्रासदायक मैत्री जेव्हा वाटते तेव्हा थोडेसे प्रयत्न केले तर मैत्रीत काडीमोड घेता येतो आणि ती मैत्री मोडता येते. आता प्रयत्नानं मैत्री जोडता येते आणि प्रयत्नानं मैत्री तोडता येते. तसं प्रयत्नानं नातं जोडता येत नाही आणि प्रयत्नानं सोयरिकीचं नातं तोडता येत नाही. आता हल्ली तुमच्याकडे नसेल पण आमच्याकडे जरा अवघडच झाले. ते आईचा वाटा मामाच्या शेतीतून आपल्याला घ्यायचा असतो म्हणून त्यामुळे भाच्याचा मामाचा एक पेच प्रसंग उभा राहतो. अशामध्ये अनेक भाच्यांनी मामाच्या नावाने आंबोळ्या केलेल्या आहेत की मला कुणी मामाच नाही, आणि तो भाचा सांगतो आपल्याला कुणी भाचाच नाही. जरी त्यांनी परस्परांचं नातं नाकारलं, मानलं नाही, तरी सुद्धा आपल्या मातृकुलाचा संबंध आईचा त्याच्या घरात आहे ही वस्तुस्थिती मात्र तुम्ही पुसू शकत नाही. म्हणजे सोयरे मिळतात प्रारब्धानं,
सांगाती मिळतात प्रेरणानं इथपर्यंत आलो. आता अगदी निर्वाणीचा प्रश्न आहे, वारकऱ्यांच्या पटकन लक्षात येईल. किमान वारकऱ्यांनी तरी सांगा, जे आपले सोयरे असतात ते खरंच आपले सांगाती आहेत का हो? ज्यांच्या आपण संगतीत राहतो ते आपले सोयरे असतीलच असं सांगायला जमत नाही. आपला अनुभव असा आहे, कोणीतरी आम्हाला सोयरे आहेत आणि कोणीतरी आम्हाला सांगाती आहेत, पण आमचे सोयरे वेगळे सांगाती वेगळे, दोन्ही गोष्टी एका ठिकाणी येत नाही. पण इथं महाराज ज्याला सोयरा म्हणतात त्यालाच सांगाती म्हणतात. याचा अर्थ देवकरांचे सगळेच पाहुणे सज्जन आहेत काय? असं प्रमाणात राहू नका. तसं जर असतं तर तेव्हाच महाराजांनी निवृत्ती केली नसती. संतांचे ते आप्त नवतील संत, संतांचा आप्त असला म्हणून तो संत होत नाही. मग महाराजांच्या म्हणण्याचा आशय काय? महाराजांच्या म्हणण्याचा आशय असा आहे की जे विठोबाचे पाय आठवतात म्हणजे जे सज्जन आहेत त्यांच्याच संगतीमध्ये मी राहतो आणि त्यांना मी माझा सोयरा मानतो. प्रारब्धानं मला जो सोयरा मिळालाय तो सोयरा जर हरिभक्त नसेल तर तुकाराम महाराज त्याला सोयरा मानायलाच तयार नाही. आणि जो कोणी सज्जन आहे तो ज्ञातीनं मला कुणीही असो, महाराजांची त्याच्याविषयीची भावना आहे, तो माझा सोयरा आहे. महाराज इथपर्यंत समजलं की जे सज्जन आहेत ते तुमचे सोयरे, त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही राहतात. सगळं जग तर काही सज्जन आहे का? नाही. सज्जनांपेक्षा बाकी सज्जन नसलेल्या इतरांचीच गर्दी जगामध्ये खूप भरलेली आहे. इतर सामान्य जनाचा काय तुम्ही द्वेष करता का? महाराज सांगतात आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही, त्यांना सुद्धा एक विशिष्ट किंमत देतो. ती किती आणि का याचा निर्वाळा होतो. सज्जन नसलेल्या सामान्य जगाला आम्ही किंमत देतो. आम्ही त्यांचा द्वेष करत नाही. कोणाचाही द्वेष करणं हा संतांचा स्वभावच नसतो. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करू नये. कोणाचा द्वेष करतो? उदाहरण सांगायचं झालं तर ज्यानं झाड लावलं आणि पूर्णतः त्याला वाढवलं, त्या झाडाचं संगोपन करणाऱ्याला झाड जी सावली देतं. त्याच्याच फांद्या जर एखाद्यानं कुऱ्हाडीतून छाटल्या, कुऱ्हाडीनं छाटणाऱ्याला ही झाड तीच सावली देतं. जो खंडावया घावला का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. किंवा त्या शेतकऱ्यानं त्या ऊसाला शेतात लावलं, व्यवस्थितरित्या वाढवलं, दुसऱ्यानं त्याला कोयत्यानं तोडलं आणि चरख्यामध्ये घालून पिळलं, त्याचा जेव्हा रस निघाला, शेतकऱ्याने तो रस घेतला, त्या सारख्या वयानं घेतला, शेतकऱ्यानं सांभाळलं म्हणून त्याला रस गोड लागला आणि त्या सारख्या वयानं पिळला म्हणून त्याला तो रस कधी कडू लागत नाही. दोघाला तो गोडच लागतो. तो ऊस जसा त्याचा द्वेष करत नाही, ते झाड कसं तोडणाराचा द्वेष करत नाही, तसा संतही कोणाचा द्वेष करत नाहीत. सामान्य जगाला इथे किंमत देतात. किती किंमत? एरामान विधी पाळना होते. व्यवहार पाळायचा म्हणून किंमत. समोरून आलेल्या माणसाला आम्ही चुकवून जात नाही, राम राम म्हणतो. पण 4 दिवस भेटला नाही म्हणून त्याची चौकशी करायला घरी जायला आम्ही रिकामी नाही, कारण तो जर सज्जन नसेल. सज्जन नसलेल्या व्यवहारात तरी किंमत तुम्ही का देता? तुकाराम महाराज
प्रसंगात माणूस कितीही विचित्र वागला तरी सरते शेवटी देवाची ती होते, म्हणून या तोही प्रभूचाच अंश आहे आणि म्हणून त्याच्या ठिकाणी असणाऱ्या त्या परमतत्वाला त्याला आम्ही नमस्कार करतो. त्या दोन वेगवेगळ्या भावना लक्षात आल्या. संतांना तुमची जी विशेष भावना आहे संतांविषयी, त्यांना तुम्ही सोयरे मानता आणि त्यांच्या संगतीत राहता, पण संगतीत राहून नेमकं काय करता तेव्हा त्यांच्याविषयी असणारी सोयरिकेची भावना कृतीमध्ये आपण नेमकी कशी उतरवतो तसं संगतीत मी राहतो, मनानं कायेनं वाचेनं मी त्यांचा दास झालेला आहे आणि त्यांचा दास होऊन मी त्यांची सेवा करतोय. तर त्या सेवेच्या मोबदल्यातून त्यांच्या मुखातून कधीतरी एखादं आशीर्वचन माझ्या उद्धराला कारणीभूत ठरणारं यावं याची मी अपेक्षा करतोय. करीन त्यांची आस उच्चिष्टाची सरते शेवटी थेट आवडी निवडीचा विचार करून निर्वाणीची भाषा असेल या सगळ्या जगाकडे पाहत
असताना या जगात जेवढी आवड मला भगवत भक्तांच्या विषयी आहे तितकी आवड मला दुसऱ्या कोणाची नाही शेवट तुका म्हणे आवड
तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसी नाही आस लोकांची. महाराज सांगतात जेवढे मला हरीचे दास वैष्णव अर्थात सज्जन आवडतात तेवढं या जगात कुणीही आवडत नाही. सरळ या चरणाचा अर्थ एवढाचा. अगदी मोजक्या काही मिनिटात मला थांबायचे फक्त एक उदाहरणादाखल या चरणाच्या अनुषंगानं एक प्रसंग सांगून मला थांबायचं. आपल्या भारतीय संत परंपरेमध्ये श्रीमद भागवताचा संपूर्ण जगभर अत्यंत तात्विक आणि सात्विक प्रसार करणारं एक थोर व्यक्तिमत्व होऊन गेलं या भारतभूमीत. त्यांचं नाव आहे प्रातस्मरणीय वैकुंठवासी डोंगरेजी महाराज. कदाचित नाव आपण ऐकलं असेल, तुम्ही त्यांना जुन्या पिढीतल्या लोकांनी पाहिलेले असू शकतो. डोंगरेजी महाराजांचा एक प्रसंग आहे का, 2 मिनिटाचा वेळ घेतोच मी. जो प्रसंग सांगायचा त्याला अनुसरून दुसरा आहे म्हणून माहीत असलं पाहिजे याकडे. पंढरपूरला महाराजांची एकदा वळवंटामध्ये श्रीमद भागवताची कथा झाली. कथेचा दुसरा प्रसंग सांगायचा त्या आधी हा ऐकून घ्या. ती कथा जेव्हा संपली तेव्हा शेवटच्या दिवशी महाराजांच्या दर्शनाला समोरचा सगळा जनसमुदाय व्यासपीठावरती महाराज बसलेले असताना येत होता आणि दर्शन घेतल्यानंतर माणसं यथाशक्ती काही 4-2 रुपये महाराजांच्या पायावरती दक्षिणा म्हणून ती लोक टाकत. जेव्हा त्या दर्शनाचा समारंभ वाटवता महाराज उठून निघाले तेव्हा संयोजकांनी ते सांगितले महाराज ते पैसे ते विरागी महात्मे होते, त्यांनी सांगितलं ते जे काही असेल ते पांडुरंगाला देऊन टाका, म्हणजे देवस्थान समितीला द्या. असं म्हणून महाराज निघून गेले. ती रक्कम देवस्थान समितीला द्यायची याकरता संयोजकांनी मोजली. ऐका, पाकिटातले पैसे नाही सांगत मी, पायावर आलेली दक्षिणा. ती दक्षिणा होती 28 लाख रुपये. ती दक्षिणा मंदिर समितीला दिली. त्याचं पुढे काय झालं हे वारकऱ्यांना माहीत असलं पाहिजे. आता आपण पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागेतून जेव्हा देवाच्या दर्शनाला येतो तेव्हा 7 मजल्याचा ज्ञानेश्वर महाराजांच्या नावानं उभा असलेला जो दर्शन मंडप आहे, हा दर्शन मंडप डोंगरेजी महाराजांच्या त्या 28 लाखातून उभा राहिलेला आहे. या डोंगरेजी महाराजांचा त्या पंढरपुरातला प्रसंग जो आपण संबंधात तेवढा ऐका आणि आपण थांबू. 70च्या दशकात एकदा महाराजांच्या श्रीमद भागवत कथेचं वळवंटात आयोजन केलेलं होतं. जेव्हा कथा पंढरपुरात चालू होती त्याच वेळेला तत्कालीन पंतप्रधानांचा सोलापूर दौरा होता. प्रधानमंत्री सोलापुरात आलेले असताना जिल्हाधिकाऱ्यांना कानात सांगितलं याच वेळेला डोंगरेजी महाराजांचा सत्संग पंढरपुरात चालू आहे. हे ऐकल्यानंतर तो 4 तासांनी त्यांचा दौरा आगंतुक वाढवला. सोलापुरातली ती सभा संपल्यानंतर प्रधानमंत्री संपूर्ण ताफ्यानिशी पंढरपुरात आले. पंढरपुरात आल्यानंतर देवाचं दर्शन करून जिथं महाराजांची कथा सुरू होती त्या कथेकरता ते गेले. गेल्यानंतर पंतप्रधानाच्या हातामध्ये हार होता आणि शाल होती, महाराजांचा सत्कार करताना गेली. आता आम्ही कीर्तन किंवा कथा करतो तेव्हा समोर किती लोक आहेत, बसलेत का, ऐकतात का, काय, हे सगळं माणसांकडे बघून बोलत. त्यांची कथा अशी कोण ऐकतं कोण न ऐकतं याच्यावर अवलंबून नव्हती. समोर एक कृष्ण परमात्म्याची प्रतिमा असायची. देवाकडे बघून अत्यंत भावविभोर होऊन डोंगरेजी महाराज कथा सांगत असायचे. ते खाली बघून बोलायचे जास्त करून. पंतप्रधान जेव्हा गेले आणि पंतप्रधानांनी त्यांच्या खांद्यावरती शाल घातली आणि गळ्यात हार घातला, पण कोण आले हे पाहण्याकरता साधी भुवईवर करून सुद्धा डोंगरेजी महाराजांनी बघितलं नाही. एखाद्याने एवढं वाक्य ऐकलं की त्याला पटकन घाई होईल की असं म्हणण्याची डोंगरेजी महाराज काही कोणालाच मानत नव्हते का, ठीक आहे तुझा संबंध नव्हते मानत जा. पण पुढचा प्रसंग ऐकला त्याच डोंगरेजी महाराजांचं दुसरं रूप याच महाराष्ट्रात मुंबईचा तुमचा जरा जास्त संबंध असेल. आता भिवंडी नावाचं शहर आहे, ठाणे जिल्ह्यातलं एक तालुका आहे, पण आता मुंबई आणि ते सगळे एकच आहे. त्या भिवंडीला एक सत्पुरुष होऊन गेले. आमच्या 56-57 वर्ष झाली त्यांना जाऊ. त्यांचं नाव आहे संत माऊली शांताराम भाऊ जैवंत. भिवंडीला जर तुम्ही आत्ता गेलात
आणि एकनाथ मंदिर विचारलं तर ते जे एकनाथ मंदिर सांगितलं जातं तर ते एकनाथ मंदिर म्हणजे ह्या शांताराम भाऊ जयवंतांचं राहतं घर आहे. ऐका, एकनाथी भागवताची 1000 पारायण त्यांनी आपल्या घरात केली. त्याचा परिणाम असा झाला, भिवंडीतली माणसं त्यांच्या घरालाच एकनाथ मंदिर म्हणायला लागली. मागच्या 6-7 वर्षापूर्वी तिथं नाथांची मूर्ती बसवली. आधी मूर्ती नव्हती पण लोक त्याला एकनाथ मंदिर म्हणत राहायचे. ते एक शांताराम भाऊ जयवंत. ऐका काय झालं, एकदा डोंगरेजी महाराजांची मुंबईमध्ये कथा होती आणि जिथं कथा होती तेव्हा महाराज जेव्हा रेल्वे स्थानकावरती आले तर तिथून उतरल्यापासून त्या स्थानकापासून तर कथेच्या ठिकाणापर्यंत एक शोभायात्रा काढली होती डोंगरे महाराजांची. रथामध्ये महाराजांना बसवलं होतं आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारोंच्या संख्येनं लोक उभे होते महाराजांच्या स्वागताला. आणि त्या स्वागताला आलेली माणसं कुणी फुलं टाकत होतं, कुणी हार आणलेले होते, जमल्यापर्यंत पोहोचवला जात होता. आणि त्या सर्वांचं अभिवादन स्वीकारत डोंगरेजी महाराज त्या रथातून बसून शांत चित्तानं पुढे चाललेले होते. त्या हजारोंच्या गर्दीमध्ये एका बाजूला रस्त्यात हे भिवंडीचे शांताराम भाऊ जयवंत पूजेचं ताट घेऊन हातात उभे होते. जेव्हा त्या शांताराम भाऊला त्या गर्दीमध्ये डोंगरेजी महाराजांनी पाहिलं तेव्हा कोणालाही काही कळण्याच्या आत अगदी लहान मुलाप्रमाणे महाराजांनी रथातून खाली उडी मारली, धावत पडत गेले आणि त्या शांताराम भाऊंच्या ताटातलाच हार घेतला आणि तो त्यांच्या गळ्यात घातला आणि त्यांचं दर्शन घेण्याकरता ते पायावरती खाली वाकले. ऐका, त्या डोंगरेजी महाराजांची ही 2 रूप आहेत. एका बाजूला देशाचा सर्वोच्च स्थानावर आता पंतप्रधान पदावर असलेला माणूस जरी समोर आला त्याने गळ्यात हार घातला, शाल टाकली तरी सुद्धा डुंकूनही वर न पाहणारे डोंगरेजी महाराज दुसऱ्या बाजूला एका भगवत भक्ताचा सन्मान करण्याकरता किती आगतिक होतात आणि पोटतिडकीनं धावत पडत जातात. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ एवढाच होतो, तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसे नाही असं अनेकांची ज्ञानेश्वर. देवाची ती होते म्हणून या संकल्प वेळेमध्ये महाराजांच्या या अभंगावरती काही मूर्ततोडकं चिंतन करून आपल्यापुढे वेडबाकडं बोलण्यासारखे बरोबर असेल, शास्त्र संवाद असेल किंवा माझ्या आळंदी निवासी सद्गुरू जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुजनांचा प्रसाद समजा चुकीचं भाष्य अमंगल वाटत असेल तर माझ्या बालबुद्धीची गोष्टी माझे मला परत का. सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेली ही पुलकी मोठी सेवा भक्त शिरोमणी हनुमंतरांच्या चरणी समर्पित करताना इतकंच म्हणूया. असो क्रिया नकाच्या या विचारू सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी. सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असणारा छोटे गणपती उत्सव त्याकरता हे दिवस त्यांनी दिलेल्या निमंत्रणापासून आतापर्यंत देवानं श्वास चालू ठेवली. ते हाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ न जाता काहीतरी त्याच्याकडून ज्ञानेश्वर महाराजांची तुकाराम महाराजांच्या महाराजांची सेवा केली असावी. त्याकरता झालं सर्वांच्या दर्शनासाठी सर्वच गुरुजन टाळकरी मंडळी त्यानंतर एक आनंद झाला. मी लवकर पोहोचतो तेव्हा आपला हरिपाठ ज्या शिस्तीत आणि त्या पद्धतीने ऐकला
नंतर असं ऐकायला मिळतं की आपण शिवळकर महाराजांची परंपरा आपल्या गावाला आणि परिसराला या निमित्तानं आहे. एका सात्विक परंपरेशी बांधली गेलेली आपण मंडळी या सात्विक पद्धतीनं आपला हा प्रवास पिढ्यानपिढ्या पुढे असा अविरत राहावा ह्याच भावना या निमित्तानं म्हणा
Thank you.